आपल्यापैकी सगळ्यात प्रथम कमला परशुराम पाटील हिने आपल्या कारकिर्दीमध्ये एक ऑलिम्पिक मॅच खेळलेली आहे, ऑलिम्पिक आणि 2 नॅशनल खेळलेले आहेत. आज प्रत्येक देशाच्या संघाचा जो इथे मान झालेला आहे त्या विजेता संघामध्ये आमच्या या कमला परशुराम पाटील यांचं सहभाग होतं. त्यानंतर कीर्ती रामा म्हात्रे, आपल्या या महिलेनी 1 इंटरनॅशनल आणि 15 नॅशनल असे सगळे मिळून 16 इथे जे राष्ट्रीय खेळ झाले त्याच्यामध्ये यांचा सहभाग होता. त्यानंतर माधवी रघुनाथ भोईर हिने 1 नॅशनल आणि 1 ऑलिम्पिक आणि 7 नॅशनल अशा या संघामध्ये हिचा सहभाग होता. राजश्री कृष्णा राऊत हिने 1 ऑलिम्पिक 1 इंटरनॅशनल आणि 7 नॅशनल असे खेळलेले आहेत. रेश्मा मोहन भोईर हिने 2 नॅशनल खेळलेले आहेत. करुणा रघुनाथ पाटील हिने देखील 2 नॅशनल खेळलेले आहेत. रेश्मा कृष्णा राऊत हिने 2 राज्यस्तरीय एकूण 4 राज्यस्तरीय हिने खेळ केलेला आहे. संतोषी काशीनाथ शिंगे हिने 4 राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे. वत्सला हल्या पाटील हिने देखील 5 राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे. दीप्ती रघुनाथ भोईर हिने 2 राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे. रंजिता अशोक तांडेल हिने देखील 2 राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे. रुपाली भैयासाहेब बाविस्कर हिने देखील 2 राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता हे मी प्रत्येक खेळाडूचं कारकीर्द इथे सांगितली, त्यापैकी एक अशी खेळाडू आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे. खरोखर तुम्ही जेव्हा ऐकाल तर खरोखर आपल्या समाजाला आणि त्या मुलीला अभिनंदन कराल आणि एक प्राऊड फील कराल का माझ्या समाजाची मुलगी या लेवलला जाऊन पोहोचते. आणि अशी ती खेळाडू आहे कीर्ती रामा म्हात्रे. या खेळाडूंनी भारताचं खेळाडूचे सर्वोत्कृष्ट पुरस्कार राणी लक्ष्मीबाई पुरस्कार ह्या कीर्ती म्हात्रे यांना मिळालेला आहे. महाराष्ट्राचं सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार या कीर्ती म्हात्रेला मिळालेला आहे. आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी ही अभिनंदनाची व एक प्राऊड फील करण्यासाठी बाब आहे. तरी या समाजातर्फे तिचं श्रीफल देऊन स्वागत करण्यात येत आहे. कित्येक वर्ष ह्या मुलींनी या खो खो या खेळासाठी दिलेला आहे आणि त्यानंतर या मुलींना एवढा प्रतिसाद मिळालेला आहे. या सगळ्या गोष्टींच्या मागे जर खंबीरपणे कोणी कृष्णासारखा उभा होता तर ते आमचे प्रशिक्षक भैयासाहेब बाविस्कर सर. मी यांना विनंती करेन, सर तुम्ही तुमच्या कारकिर्दीतील अनुभव थोडक्यात आम्हाला इथे लोकांसमोर मांडावे अशी तुम्हाला मी विनंती करीत आहे. नमस्कार, मी भैयासाहेब बाविस्कर. क्रीडा क्षेत्रात जी ह्या महिला खेळाडूंनी कामगिरी केली आहे त्यासाठी त्यांनी खूपच अथक असा परिश्रम घेतलेला आहे. मित्रांनो, मी 40 वर्षापूर्वी कासार वडवली शाळेत शिक्षक म्हणून लागलो, परंतु शाळेतल्या 35 मिनिटाच्या तासामध्ये खेळाडू घडत नाहीत. मी माझे अजून जे क्रीडा बांधव आहेत त्यांनासुद्धा विनंती करेल, हा वेगळा वेळ द्यावा लागतो. त्यासाठी मी अथक असे मेहनत घेतली. काकांनाही माहीत आहे, आज या ठिकाणी श्याम पाटील नाही आहेत, ताई आहेत या ठिकाणी, ताईंनाही कल्पना आहे. मी
काकांच्या कॉलेजलाही मार्गदर्शन केलं, ज्ञानसाधना कॉलेजला मार्गदर्शन केलं, ठाणा कॉलेजला मार्गदर्शन केलं, निजामपूर कॉलेजला मार्गदर्शन केलं आणि एक भारतातला अग्रगण्य संघ हा तयार केला. पण तो तयार करण्यासाठी मला पालकांनी खूप साथ दिली. तो काळ असा होता 40 वर्षापूर्वीच्या, वाघबीडच्या मुली ज्यावेळेला सरावासाठी यायच्या तर त्यांच्याकडे पैसे नव्हते मैदानावर यायला, पायी येत होत्या 4-4 किलोमीटर. तर अशा बिकट परिस्थितीत वाहनं नाहीत, पैसा नाही आणि मुलींनी त्या काळात हाफ पॅन्टवर खेळणं म्हणजे फारच चुकीचं वाटत होतं. अशावेळी मी पालकांना भेटलो, त्यांचा विश्वास संपादन केला आणि सतत 16 वर्ष मी मेहनत केली. त्या माझ्या मेहनतीला माझ्या पत्नीने पण साथ दिली, कारण आम्ही पूर्ण भारतभर फिरायचो. पण त्यावेळेला ज्यावेळेला मुली ठाणा स्टेशनला यायच्या तर मी कुठल्या मुली गोड सोडणार, कोणी भाईंदरपाडा, कोणी ओळा, कोणी वाघबीड, तर सर्व मुली माझ्या घरी राहायच्या. 16 वर्ष माझ्या पत्नीने मला सहकार्य केलं आणि त्यातूनच अनेक राष्ट्रीय खेळाडू मी महाराष्ट्राला दिलेले आहेत. आणि त्यासाठीच काकांनीसुद्धा मला कॉलेजला मार्गदर्शनासाठी बोलवलं. काकांच्या कॉलेजलासुद्धा मुलं विद्यापीठ खेळलेत, आबांच्या लोकमान्यमधून मुलं विद्यापीठ खेळलेत. मी म्हणजे हे जी मेहनत घेतली त्यासाठी एकच सांगू इच्छितो, क्रीडा शिक्षकांनीसुद्धा त्या ठिकाणी तासिकेवर अवलंबून राहू नये. कारण 35 मिनिटामध्ये सचिन तेंडुलकर घडत नाही, त्यासाठी वेगळं योगदान द्यावं लागतं. माझी शाळा ही सकाळची असायची, 12 वाजेपर्यंत शाळा करायचो, 5 वाजता मैदानावर आलो तर 9:30 वाजता घरी जायचो. असं मी 16 वर्ष अखंड कार्य केलं आणि कुठलाही 1 रुपयाचा मोबदला संस्थेकडनं घेतला नाही. म्हणून ज्यावेळेला असे मोठे राष्ट्रीय खेळाडू घडतात त्यामागे खूप मेहनत करावी लागते. आजकाल मी पालकांना एकच सांगू शकतो, मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये गेम खेळतात, त्यापेक्षा त्यांना मैदानाकडे वळवा. कारण आज त्यांचे फिजिकल परिस्थिती इतकी वाईट आहे मुलांची की त्यांना शाळेत पीटी तासाला उभं केलं तर चक्कर येतात. म्हणून पालकांना मी एक तेवढी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. यानंतर आपल्या आगरी कोळी समाजातर्फे या संपूर्ण महिला संघाला व त्यांच्या प्रशिक्षक भैयासाहेब बाविस्कर या सरांना शाल श्रीफळ देऊन आपले रोहिदास काका त्यांचा सन्मान करतील. हा संपूर्ण संघ व त्यांचे प्रशिक्षक भैयासाहेब बाविस्कर सर. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप मेहनत करून ह्या महिला व सर ह्यांनी आपल्या समाजाचं नाव मोठं केलेलं आहे. सत्कार छोटा असला तरी मनापासून केलेला सत्कार आहे. शेवटी 4 ओळीमध्ये ह्याची प्रशंसा म्हणून मी सांगेन, अशाच प्रकारचे उन्नती या समाजाने करावी म्हणून यापुढे येणारे सर्व दिवस चांगले असावे. अभी अभी आए हैं ऊंची उड़ान अभी बाकी है, अभी अभी आए हैं ऊंची उड़ान अभी बाकी है, अभी अभी सुना है लोगों ने नाम आगरी समाज का, इस समाज की पहचान अभी बाकी है, पहचान अभी बाकी है. धन्यवाद मित्रांनो. सर्व खेळाडूंचं मीरा भाईंदर आगरी कोळी उन्नती संस्थेमार्फत सर्वांचं अभिनंदन. तसेच त्यांचे प्रशिक्षक यांचं देखील या ठिकाणी खूप खूप कौतुक. यानंतर मी मंचावर विनंती करते, आपल्या या मीरा भाईंदरमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये गेल्या 2 दिवसात आपण रांगोळ्यांचे तसेच चित्रकला स्पर्धेचं देखील प्रदर्शन या ठिकाणी केलेलं होतं, ज्यांची सुंदर कलाकृती आपण 2 दिवस पाहिली आपल्या या आगरी भवनाच्या दालनामध्ये. ते श्री संजय म्हात्रे तसेच श्री कुणाल घरत या दोघांचाही आगरी उन्नती संस्थेमार्फत आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी त्या दोघांनाही या ठिकाणी मंचावर येण्याची विनंती करते.
आपण 2 दिवस आपल्या आगरी भवनामध्ये जे रांगोळी प्रदर्शन पाहिलं, जे चित्रकला प्रदर्शन पाहिलं, काही कलाकारांनी आपल्या कलाकृती या ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा ठेवलेल्या होत्या. इतक्या सुंदर कलाकृती या ठिकाणी आपल्या या सर्वच कलाकारांनी तयार केलेल्या आहेत. आपण त्या सगळ्याचा आस्वादही घेतलेला आहे. त्या संपूर्ण रांगोळी स्पर्धेचं परीक्षण ज्यांनी केलं ते श्री रघुनाथ नाईक, श्री उदय मोहिते, श्री संजय म्हात्रे, श्री संतोष पाटील या 4ही रांगोळी परीक्षकांचं आगरी उन्नती संस्थेमार्फत त्यांचे खूप खूप आभार. चित्रकला प्रदर्शनाची जी सुंदर कलाकृती आपण पाहिली ती ज्यांच्या कुंचल्यातून बाहेर पडली ते हे संजय म्हात्रे आणि कुणाल घरत. आपल्या या मीरा भाईंदरमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये 2 दिवस आपण जे रांगोळी प्रदर्शन या ठिकाणी आगरी भवनामध्ये पाहिलं, त्या रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपल्याला उदय मोहिते लाभलेले होते, जे व्यंगचित्रकार आणि मिड डे पब्लिकेशन्सचे ते सेलिब्रिटी पण आहेत. त्यानंतर ज्येष्ठ चित्रकार संजय म्हात्रे, ज्येष्ठ चित्रकार रघुनाथ नाईक यांनी या संपूर्ण चित्रकला स्पर्धेचं त्यांनी परीक्षण केलेलं होतं. तसेच या रांगोळी स्पर्धेचे निकाल देखील आपण जाहीर केलेलेच आहेत. आपल्या कलाकारांना आपण सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी गौरव केलेलाच आहे. मी त्यांचे क्रमांक या ठिकाणी वाचून दाखवते. प्रथम क्रमांक श्री नितेश भोईर, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर एक रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे श्री प्रवीण भोईर, ज्यांनी सुप्रसिद्ध आगरी कोळी गायक जगदीश पाटील यांची सुंदर रांगोळी काढलेली आहे. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक श्री यश म्हात्रे, ज्यांनी दादूस म्हणजे संतोष चौधरी जे सुप्रसिद्ध गायक आहेत त्यांची रांगोळी त्यांनी काढलेली आहे. या तिघांचंही आगरी उन्नती संस्थेच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार, त्यांचे खूप खूप कौतुक. धन्यवाद. यानंतर मी मंचावर विनंती करते सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक श्री अरुण पेदे वेसावकर सर. आगरी उन्नती संस्थेच्या वतीनं आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आगरी उन्नती संस्थेचे श्री शांताराम ठाकूर यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करते. बर, ठीक. आगरी उन्नती संस्थेचे अध्यक्ष, तुम्ही मला गायक लिहून दिलं, माफ करा, अरुण पेदे वेसावकर सर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ नर्तक आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन ते आज या ठिकाणी आपल्या मीरा भाईंदरच्या आगरी कोळी महोत्सवामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रम देखील आपला ते अगदी पहिल्या वेळेपासून ते अनुभवत आहेत. आगरी उन्नती संस्थेमार्फत सर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर एक छोटीशी नम्र विनंती आहे सर्व प्रेक्षकांना, विशेष करून सर्व महिला प्रेक्षकांना, आपल्यामध्ये उपस्थित आपल्या या आगरी कोळी खाद्य संस्कृती आणि कला महोत्सव 2026साठी या ठिकाणी आपल्या या आगरी भवनाच्या दालनामध्ये सुप्रसिद्ध आगरी कोळी गायक श्री जगदीश पाटील आपल्यासाठी वेळ काढून आलेले आहेत आणि आपण त्यांची ही कलाकृती पाहणार आहोत. त्यांच्यासोबत त्यांच्या गाण्यांचा आनंद घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या गाण्यांना साथ देत आपल्याला नाचायचं देखील आहे. त्यामुळे कोणीही कृपया जाण्याची घाई करू नका. यानंतर जय धारावी ग्रुप यांना मी या ठिकाणी येण्याची विनंती करते. ते एक आगरी कोळी गीत या ठिकाणी सादर करतील.
धन्यवाद.